न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा। पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला। पीक विमा योजनेत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं सांगत सिंचन प्रकल्पाद्वारे 17 लाख हेक्टर सिंचन क्षमतेचं ध्येय निश्चित केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्याचा शुभारंभ आज होणार आहे। शनिवार रविवार वगळता हा मार्ग इतर दिवशी सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत रहदारीसाठी खुला असेल। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्यात असे प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पाचे 91% काम आतापर्यंत पूर्ण झालं असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। पुण्याच्या कल्याणीनगर भागात मे महिन्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या तपासात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अतिशय तत्परतेनं काम केलं आहे। यात कुठेही निष्काळजीपणा झालेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं। यंदाच्या चॅम्पियन्स चषक संदर्भात बीसीसीआयनं भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही असं सांगत भारताचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची विनंती आयसीसीकडे केली आहे। आयसीसीला पाठवलेल्या प्रस्तावित वेळापत्रकात भारताचे सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचं प्रस्तावित होतं। आता बीसीसीआयच्या प्रस्तावानुसार आयसीसीला या निर्णयावर विचार करून अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे। हा होता आजचा बातमीनामा। पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात। तोपर्यंत नमस्कार।